पाकिस्तानी नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांना मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याच्या धमकीचा मेसेज, वरळी पोलिसांकडून तपासाला सुरुवात। वक्फ दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ विधेयक मांडलं जाण्याची शक्यता। जेपीसीच्या अहवालानुसार विधेयकाचा नवा मसुदा तयार। पुण्यात आणखी 4 जीबीएस रुग्णांची नोंद, संशयित रुग्ण संख्या 170 असून 62 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 21 जण व्हेंटिलेटरवर। होळीनिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम साप्ताहिक विशेष रेल्वे चालवणार। सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक। सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तास तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार। मुंबईमध्ये तापमान वाढीसह अनेक ठिकाणी हवेच्या प्रदूषणात सातत्यानं वाढ, हवेचा AQI 200 वर। कराडमधील शिंदे कुटुंबियांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस धावले, अमेरिकेत आयसीयू मध्ये उपचार सुरू असलेल्या नीलमच्या पालकांना व्हिसा मिळाला। बिहारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, पाटणासह बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती।